आपण ही छोटी जोडी पालक घेतलेला आहे. आज आपल्याला पालक पुरी बनवायची आहे. त्यासाठी मी एक जोडी पालक घेतला आहे. हा स्वच्छ धुवून घेऊ आपण. दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण हा पालक शिजून घ्यायचा. 5 मिनिटे झाली. आपला पालक उकडलेला आहे. आता आपण तोपर्यंत पीठ घेऊ. तर बघा, आपण हे गव्हाचं पीठ घेतलं. हे बघा, या 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ टाकलं. आपण 5 मिनिटं गॅसवर शिजून घेतलाय. आता आपण तो बारीक करायला मिक्सरला लावू. बघा, मी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेते. हिरवी मिरची घेतली बघा, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, जिरे घेतले, हे आपण बारीक करून घेऊ. थोडंसं पाणी टाकू आणि मिक्सरला परत फिरून घेऊ. हे आपलं पूर्ण बारीक झालेलं आहे. आता आपण इथे तीळ घेतलेली बघा, ही 1 चमचाभर तीळ टाकू. हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं. एक 1-1.5 चमचा, कारण पालक मुळातच खारी असते, तिच्या अंगीच खारपटपणा असतो, त्यामुळे आपण थोडं कमी टाकायचं. आणि हळद थोडीच टाकायची. आणि आता आपण हे मळून घेऊ. 1 चमचाभर थोडंसं तेल टाकू मोहनसाठी, म्हणजे आपल्या पुऱ्या कुरकुरीत येतील. बघा, आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. आपल्या पुऱ्या बघा, हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या कुरकुरीत येतील, कडक पण होणार नाहीत आणि खायला पण खमंग लागतील. बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण आता याला थोडंसं तेल टाकून परत व्यवस्थित मळून घेऊ. बघा, किती मस्त कलर पण आला. आणि हे पीठ पातळ पण नाही बनवायचं, जास्त पातळ बनवलं तर आपल्या पुऱ्या कडक होतात, त्यासाठी थोडंसं घट्टच मळायचं. बघा, आता आपण याला 10 मिनिटं असं झाकून ठेवू. 10 मिनिटं आपण याला झाकून ठेवू. तोपर्यंत आपण हा पसारा आवरून घेऊ, नंतर पुऱ्या बनवून तळू. बघा, आपलं पीठ 10 मिनिटं भिजलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि पुडी लाटायची. बघा, असे गोळे बनवून ठेवू. आपण 5-6 पुड्या बनवून घेऊ. बघा, असे गोळे बनवून घ्या. चला, हे बघा, मी लाटून दाखवते. त्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं. जास्त जाडसर पण नका लाटू. जास्त जाड लाटली तर आपलं कच्चं होईल आणि पातळ लाटली तर कडक होईल. त्यासाठी आपण मऊ बनवायची.
बघा आता आपण अशाच पुऱ्या तळून घ्यायच्या, अशा बनवून घेऊ आणि नंतर तळू. आपल्या पुऱ्या पूर्ण बनवून झालेल्या आहेत बघा, एकसारख्या बनवल्या मी. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायच्या त्या पद्धतीने तुम्ही छोट्या मोठ्या बनवू शकतात. आता आपण कढई ठेवू आणि तेल टाकू. बघा मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. तर आता हे तेल आपलं जास्त पहिलं फुल गॅस करून घ्यायचा आणि तेल पूर्ण तापून घ्यायचं. नंतर आपलं तेल तापल्यानंतर कमी गॅस करायचा, मध्यम आचेवरच आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. बघा आता मी ही पुरी तेलात सोडली आहे, आपलं तेल तापलंय, कसे हे बुरबुडे निघायला लागले बघा, म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. आता ह्या उलट्या पालट्या करून तळून घ्यायच्या व्यवस्थित, म्हणजे आपली पुरी जास्त कडक पण नाही होणार आणि मधी कच्ची पण नाही राहणार. बघा ह्या पद्धतीने मी तळून घेते आता सर्व पुऱ्या. बघा आपली पुरी फुगायला पण लागलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या तळून घ्यायच्या. बघा आपली पुरी कशी लाल मस्त कलर आलेला आहे, खरपूस पण झालेली आहे. बघा ह्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या पुऱ्या तळून घेऊ शकतात. बघा आता मी एक एक पुरी सोडून या पुऱ्या पूर्ण तळून घेते. आपलं तेल तापलेलं आहे, कमी गॅस करून कमी गॅसवर होऊ द्यायचं. बघा किती छान गुलाबी कलर आलेला आहे पुऱ्यांना. जास्त कच्च्या पण नाही ठेवायचा, असा कलर झाला की काढून घ्यायच्या. आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा.